जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। मस्त पोळी टम्म फुगलेली आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय। खूप छान अशी पुरणपोळी बनलेली आहे। नक्की खायला या। होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। आपल्या सगळ्यांची आवडती अशी रेसिपी आहे। याला बघून तुम्हाला कळालंच असेल मी कुठली रेसिपी घेऊन आलेली आहे। आता होळी येत आहे, त्यासाठी खूप उपयोगाची ही रेसिपी आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। पोळीची रेसिपी महाराष्ट्रीयांची सगळ्यात फेवरेट अशी रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात ही रेसिपी तुम्हाला बनवता येईल। यासाठी मी तुम्हाला खास काही टिप्स सांगणार आहे, तुम्ही त्या फॉलो करा। खूप उपयोगाच्या टिप्स आहेत आणि हो, माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। तुम्ही माझी साथ दिली आणि माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यास मदत केली। खूप खूप धन्यवाद। असेच तुम्ही माझी रेसिपी बघत चला आणि प्रतिसाद देत चला। ही मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आहे, हरभरा डाळ। ती आपल्याला धुवून शिजवून घ्यायची आहे। आपण ज्याप्रमाणे तुरीची डाळ, वरणाची डाळ शिजवून घेतो तशीच ही डाळ शिजवून घ्यायची आहे। धुवून घेऊया, चांगले 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे। डाळ मी धुवून घेतलेली आहे। पुरणाची पोळी कोणाला आवडत नाही असं होतच नाही, सगळ्यांना आवडते। सगळ्यांची फेवरेट अशी पुरणपोळी आहे। तुरीच्या डाळीप्रमाणेच मी पाणी घेतलेलं आहे। थोडंसं हळद पावडर टाकायची आहे आणि डाळ शिजवून घ्यायची आहे। साधारण पाव किलो मी मैदा घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकतात, नाही तर अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ। पण मैद्याने पुरणपोळी फुटत नाही, म्हणून मैद्याचा वापर केलेला कधीही चांगला। थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे। आता आपण हे मळून घेऊ। थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे। आता थोडं तेल घ्यायचं, हातावर थोडं तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं लावून घ्यायचं आहे आणि हा असं घ्यायचा आहे हा, आणि याला असं स्ट्रेच करायचं आहे। असं दोन्ही हाताने स्ट्रेच करायचं आहे। खेचायचे, लांबपर्यंत खेचले गेलं पाहिजे। आता आपलं पीठ रेडी झालेलं आहे। हे बघा, हे बघा, तेल लावून आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता ते आपण बाजूला ठेवून देऊ। झाकून ठेवायचं आहे कापडाने, नाहीतर तुम्ही प्लास्टिकच्या थैलीत पण ठेवू शकतात। हे कव्हर करून मी ठेवत आहे। तीन कुकरच्या शिट्ट्या मी होऊ दिलेल्या आहे। आपण खीर आणि पुरणाची पोळी बनवणार आहोत। खीर पण मी तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पटकन होणारी सांगणार आहे। त्यासाठी मी साधारण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते आपल्याला भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने नक्की खीर बनवून बघा। तांदळाची खीर बनवायला खूप वेळ जातो आणि पोहे घेतले तर वेळ पण कमी लागतो आणि टेस्टही तीच लागते। याने गुठळ्याही होत नाही, कारण आपल्याला हे ओला करायचं नाही, आपण हे सुक्कच वाटून घेणार आहे। आणि फायनली आज माझे 1000 सबस्क्रायबर झाले आहेत। तुमच्या सगळ्यांमुळेच झालेले आहे। अजूनही तुम्ही माझी अशीच साथ द्याल असं मला वाटतंय। त्यासाठी मी माझी ही गोडाची रेसिपी मला करायची होतीच कुठली तरी, पण मी ठरवलं होळी आहे आणि माझे सबस्क्राईब पण झालेले आहे, म्हणून मी पुरणपोळी करून दाखवत आहे। आपल्या सगळ्यांची फेवरेट अशी महाराष्ट्रीयन थाळी मी बनवत आहे। नक्की ट्राय करून बघा। पोहे भाजलेले आहे। आपण गॅस बंद करू। एक कॅरीबॅग घेतलेली आहे मी, थोडी जाड आहे, कागद तिचा थोडा जाड आहे। तुमच्या पोळीची जेवढी साईज आहे त्यापेक्षा याची साईज थोडी छोटी घ्यायची आहे।
एखादी प्लेट घ्यायची आहे ती त्याच्यावर ठेवून त्याला मार्किंग करून घ्यायची. आणि हे आपल्याला कापून घ्यायचे. हेही आपल्याला पुरणपोळी बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे. याने आपल्या पुरणपोळ्या फटाफट होतील. तुम्ही जेवढ्या साईजची पोळी बनवतात त्याच्यापेक्षा हा गोल तुम्हाला छोट्या साईजचा कापून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा गोल तयार झालेला आहे. आणि हा एक थोडीशी ही जागा ही आपल्याला ठेवायची गोलाच्या साईडने. आपण जे पोहे भाजून घेतले आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. आणि इलायची आहे या, आणि 5-7 इलायची आहे, हिरवी इलायची ती पण टाकायची आहे. 5 काजू आणि 5 बदाम आहेत तेही यात टाकायचे. आता ही आपली खिरीसाठीची जी पावडर आहे ती रेडी झालेली आहे. आता 2 चम्मच मी सोप घेतलेली आहे, खाण्याची बडीसोप. आणि थोडासा अर्धा इंचची सुंठेचा तुकडा घेतलेला आहे, ठेचून घेतलेला आहे तो. आणि एवढंसं जायफळ घेतलेलं आहे. आणि 10 ते 12 छोटी इलायची, हिरवी इलायची घेतलेली आहे, ती आपल्याला वाटून घ्यायची. आता हे वाटल्या जाणार नाही म्हणून आपण थोडीशी यात साखर टाकायची आहे, म्हणजे ते बारीक वाटलं जाईल. 2 ते 3 चम्मच साधारण साखर टाकायची आहे. बघा मस्त अशी पावडर झालेली आहे, ती काढून घ्यायची आहे. ही डाळ आपली शिजलेली आहे, ती मी यात काढून घेत आहे. हे बघा डाळ बघा मस्त अशी शिजली आहे. मस्त डाळ शिजलेली आहे. अशा पद्धतीची डाळ आपण शिजवून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण ती इलायची आणि साखर वगैरे वाटून ठेवली आहे, इलायची, सुंठ आणि सोप जी आपण वाटलेली आहे मिक्सरमध्ये ती यात टाकायची आणि मिक्स करून घ्यायची. डाळीत आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. यात मी गूळ घातलेला नाही, हे लक्षात ठेवा, गूळ घातलेला नाही. हेही आपण मिक्सरमध्येच वाटून घेणार आहोत. थोडी थोडी यात डाळ घालायची आहे मिक्सरच्या भांड्यात. मध्ये मध्ये थोडं हलवून घ्यायचं आहे. थोडी थोडी करून आपल्याला वाटून घ्यायची आहे, जास्त नाही टाकायची. ही बघा वाटून झालेली आहे. किती छान बारीक पुरण वाटलं गेलेलं आहे. यात मी गूळ घातलेला नाही. गूळ घातला तर मिक्सरमध्ये वाटल्या जात नाही, म्हणून आपण गूळ न घालता वाटून घेतलेली आहे डाळ. अर्धा किलो डाळीसाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तो आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे असा. जो आपला बाकी राहिलेला आहे तो असा ठेचून घ्यायचा. आता हा गूळ ठेचून झालेला आहे. चला आता आपण पुरण बनवून घेऊ. एक भांडं ठेवलेलं आहे, त्यात मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. हा गूळ यात घालायचा आहे. गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे. साधारण 1 चम्मच मी पाणी घातलेलं आहे गूळ पटकन वितळण्यासाठी. आता आपला गूळ वितळलेला आहे. आपण त्यात वाटलेली डाळ टाकायची जी आपण वाटून ठेवलेली आहे. गूळ आपण वितळवून घेतला आहे आणि त्यात आपण जी डाळ वाटलेली ती टाकलेली आहे. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळामध्ये. अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो डाळ घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पुरण बनवून ठेवाल तर 1-2 महिनाही टिकते. 1 महिना तो हमखास टिकतेच टिकते. नक्की पुरण तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकरही बनतं. गुळाचा आपण पाक करून घेतल्यामुळे पटकन गूळ ह्या डाळीमध्ये मिक्स होऊन जातो. आता पुरण रेडी झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. ते मी थोडंसं तूप घातलेलं आहे. हे आपण पोहे वाटून घेतलेले आहे. पोह्यामध्ये मी 4-5 बदाम आणि 5-6 काजू आणि हिरवी इलायची 5-6 अशा टाकलेल्या आणि वाटून घेतलेल्या आहे.
ते आता आपल्याला तुपात घालायचं आहे आणि थोडं तुपावर भाजून घ्यायचं आहे. गॅस थोडा बारीक ठेवायचा आहे. आता काजू बदामचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. मी 1 लिटर खिरीसाठी हे प्रमाण सांगितलेलं आहे. 1 लिटर दूध घेतलेलं आहे मी आणि साधारण 1 वाटी पोहे घेतले होते. तुम्ही त्यानुसार जास्त कमी करू शकता. आणि तुम्हाला काजू बदाम नसेल घालायचे तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. थोडे जास्त पोहे घालायचे, पण काजू बदामने टेस्ट छान येते खिरीला. आता हे आपलं भाजून झालेलं आहे. यात आपल्याला दूध घालायचं आहे. मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, ते यात घालत आहे. गॅस आता आपल्याला फास्ट करायचा आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे. सहसा ह्या खिरीच्या गाठी होत नाही, गुठळ्या होत नाही, कारण आपण सुके पोहे वाटून घेतले आहेत म्हणून. तांदळाची खीर तुम्ही करायला गेलेत तर ती ओली करून वाटल्यानंतर त्याच्या गाठी होतात. म्हणून ही एक पर्याय छान पण आहे आणि टेस्टही तीच राहते आणि खूप पटकनही होते. तुम्हाला कधीही वाटलं तर तुम्ही पटकन खीर बनवून खाऊ शकतात. अशा पद्धतीची खीर आहे. आता आपण यात साखर घालू. मी साधारण 7 चम्मच साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार साखर घाला. आपण याबरोबर पोळीही खाणार आहोत, त्यामुळे थोडी कमी गोडच असलेली बरी, म्हणून मी थोडी कमीच साखर घातलेली आहे. आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर खिरीला चव खूप छान येते. आणि खीर आपल्याला जास्त घट्ट करायची नाही, कारण पुरणपोळीबरोबर खीर आपल्याला खायची आहे, तर खीर आपल्याला पातळच हवी. आता हे थोडेसे किसमिस घेतलेले आहे, बेदाणे म्हणतात त्याला, ते टाकले. थोडेसे चारोळे टाकलेत आणि थोडेसे काजू बदाम पिस्त्याचे काप टाकलेत. खीर आता आपली रेडी व्हायला आलेली आहे, कारण दूध मी आधीच तापवून ठेवलेलं होतं. आता आपली खीर रेडी झालेली आहे, ती आपण काढून घेऊ. खिरीला व्यवस्थित उकळी आलेली आहे बघा, मस्त झालेली आहे आणि एकही गुठळी झालेली नाही. थोडंसं तेल घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे, थोडासा हिंग घातलेला आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि हा गावचा काळा मसाला आहे, जो माझ्या मम्मीने मला बनवून दिलेला आहे. हा घातल्याच्या नंतर तुम्हाला मसाला बनवून टाकायची काहीही गरज लागत नाही, त्यामुळे मी हा घालत आहे. तुम्हाला काळा मसाल्याची रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की सांगेन. साधारण 2 चम्मच मी घातलेला आहे. मी नाशिकची आहे. हा नाशिकचा काळा मसाला आहे. थोडासा धना पावडर घालत आहे, थोडीशी जिरा पावडर घालत आहे आणि हा सुहाणाचा मटन मसाला येतो, त्याची एक टेस्ट खूप छान असते, तो नक्की टाकून बघा. साधारण अर्धा पुडी मी टाकलेली आहे, कारण मी आधीच गावचा मसाला टाकलेला आहे, म्हणून मी जास्त टाकत नाही. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ही 1 पुडी टाकू शकता. थोडीशी हळद घातलेली आहे. हे मसाले तेलात टाकल्यावर त्यांची तरी खूप छान येते. आता मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि आपण जे पुरण वाटलं त्यातनं मी डाळ काढून ठेवलेली होती, ती डाळ मी अशी अर्धी सगळ म्हणतात आमच्याकडे, अर्धी सगळ वाटून ठेवलेली आहे. ती मिक्सरच्या भांड्यातच मी अशी वाटून घेतलेली आहे, थोडी अशी हळूहळू फिरवून ती मी यात घातलेली आहे. आता ह्या डाळीनेच घट्टपणा येतो याला, त्यामुळे इतर काही टाकायची गरज नाही. आता यात पाणी घालायचं आहे. पाणी तुम्हाला जेवढा पातळ हवं आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. डाळ आहे म्हणून गुठळ्या होऊ शकतात, तर पटापट हलवून घ्यायचं आहे. बाकी इतर कुठलाही मसाला मी घातलेला नाही आहे. मी फक्त गावचा काळा मसाला आणि सुहाणाचा मटण मसाला घातलेला आहे. वाटलेली डाळ होती ती घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता आपल्या साराला उकळी आलेली आहे. यात थोडीशी वरतून कोथिंबीर घालत आहे. आता आपला सार रेडी झालेला आहे. आता आपण पुरणपोळी करायला घेऊ. तेलाचा हात लावायचा
बघा अशा पद्धतीने झालेलं आहे. एकदम मऊ असं लुसलुशीत पीठ झालेलं आहे. चला आपण आता पोळी बनवून घेऊ. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पोळी सांगणार आहे मी. झाकलेलंच राहून द्यायचं आहे आणि त्यातनंच थोडं थोडं पीठ आपल्याला घ्यायचं आहे पोळीसाठी. हा जो आपण पेपर कापून घेतला होता तो मी घेतलेला आहे. हे पुरण घेतलेलं आहे बघा, एकदम नरम आहे. पुरण जर थोडं घट्ट झालं तर गॅसवर पुन्हा गरम करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आणि तूप टाकून पुन्हा हलवून असं नरम करून घ्यायचं आहे. आता ह्या कांद्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप लावून घ्या. पोळपाटालाही आपल्याला तेल तूप लावून घ्यायचं आहे. पिठाचा एक गोळा तयार केलेला आहे. एकदम नरम लुसलुशीत असं पीठ आहे हे. तेलाने थोडं थापून घ्यायचं आहे. हा पुरणाचा मी गोळा करून घेतलेला आहे तो यात घालायचा आहे आणि हे पीठ असं आपल्याला यावर या पद्धतीने असं करायचं आहे. एकदम इझी होतं ते, कारण खूप नरम आहे, सैल आहे. अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. हातानेच आपल्याला थापून घ्यायचं आहे. लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. हा जो आपण गोल कापून घेतलेला आहे त्याच्यावर हे पसरवून घ्यायचं. बिलकुल फुटणार नाही ही पोळी. लाटण्याला तेल लावून सगळीकडून अशी लाटून घ्यायची आहे. आता आपली पोळी लाटून झालेली आहे. आपण ती भाजून घेऊ. अजिबात पीठ लावलेलं नाही. ही तेलावरच लाटली गेलेली पोळी आहे. तेल पोळी आहे. थोडंसं तूप टाकलेलं आहे. असा हा कागद काढून घ्यायचा आहे. वरतून थोडं तूप घालायचं आहे. दोन्ही साईडने मस्त तूप घालून पोळी भाजून घ्यायची आहे. बघा किती छान कलर आलेला आहे आणि आपली पोळी तयार झालेली आहे. पुरणाचा गोळा घ्यायचा आहे, यावर ठेवायचा आणि हे पीठ इकडनं असं सगळ्या साईडने गोळा ढाकून घ्यायचा आहे. फिरवून घेतलेले आणि दाबून घ्यायचं. थोडं तेलाचा हात लावून थापून घ्यायचा. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. पोळी आता आपली लाटून झालेली आहे. अगदी अलगद कागद निघतो. वरतून मस्त तूप सोडायचं. पोळी मस्त फुगलेली आहे आणि दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायची आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.